मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यामधील लिपिक राजू ढेरिंगे याच्यावर एसीबी टीमनं छापा मारून लाच घेताना अटक केली होती। यासाठीच आज मंत्रालयामधील पोलीस कंट्रोल रूममध्ये एसीबीच्या टीमनं जवळपास 1.5 तास चौकशी केली आहे। खास करून सीसीटीव्ही आणि काही कागदपत्र याची चौकशी करण्यात आली। तर झिरवाळ यांचे सचिव रामदास गाडे यांचंही नाव तक्रारदारानं घेतलंय। अशी आणखी काही नावं अजून पुढे येतील का याचा तपास आता एसीबीची टीम करते आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। अँटी कर्फ्यू टीमने पुन्हा मंत्रालयाची पायरी चढली। त्याचं मुख्य कारण म्हणजे आज पुन्हा नरहरी झिरवाळच्या विभागांमध्ये जे मंत्री नरहरी झिरवाळ आहे त्यांच्या विभागामध्ये जी अँटी कर्फ्यू रेड पडली होती त्याचा दुसरा भाग म्हणून आज ह्याच पोलीस कंट्रोलला अँटी कर्फ्यू टीम आली होती आणि त्या पूर्ण घटनेचे सीसीटीव्ही आणि काही डॉक्युमेंट्स इथून घेऊन गेलेले आहेत। खरं तर पाहिलं तर राजू ढेरिंगे ह्या मुख्य जो आरोपी ठरलेला आहे त्याला बेल मिळालेली आहे, परंतु बेल मिळाली जरी असली तरी ह्याची इन्क्वायरी जी आहे ती नक्की सुरू आहे आणि ह्यातून अजून काही नावं समोर येतात। काय तक्रारदार स्वतः इथे आला होता अँटी कर्फ्यू टीम बरोबर आणि त्यांनी सीसीटीव्ही तपासलेले आहे, सीसीटीव्ही घेऊन गेलेले आहेत, काही डॉक्युमेंट्स इथून घेऊन गेलेले आहेत। हा मंत्रालयाचा कंट्रोल रूम आहे, पोलीस कंट्रोल रूम आहे, इथेच ती टीम दाखल झाली होती। जवळपास 1 ते 1.5 तास ही चौकशी सुरू होती। म्हणजे निदेशक कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।